सर्वांचं स्वागत करते मी। ही मी कढई ठेवले आणि तेल टाकून घेतले। मी आज तुम्हाला भरीत करून दाखवणार आहे। भरीत बनवण्यासाठी मी हे वांगे उकडून घेतले कट करून असे। इकडे तेल गरम होते बघा। जिरे मोहरी कांद्याच्या पातीचा कांदा कांद्याची पात कट करून घेतली बारीक करून। तिला मस्त खालीवरी करून घ्यायची। कांद्याची पात चांगली खालीवरी करून घेतली। त्याच्यामध्ये आता मी वांगे घालून घ्यायची। करून आवडीनुसार त्याची लागते ती चटणी हळद आणि चांगलं पण मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती कोथिंबीर झालं। आता आवड असेल तर मेथीची भाजी पण टाकायची, नसेल तर काही हरकत नाही। आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने करतो वांग्याचे। आज आहे सट हमी म्हटलं जाते, खंडोबाचा दिवस। ही मी असं खंडोबाची मूर्ती घेतली पूजा करण्यासाठी आणि हे खोबर आणि भंडारा आणि हे आरतीचं साहित्य घेतले मी, फुलं कुंकू आरती आणि ते ताट घेतले, ताटावर भंडारा घालून घेतले। इकडे नैवेद्य घेतले, भरीत वांग्याचं आणि भाकर दिवा लावून घेतले असं। आता मी खंडेरायाची मी अभिषेक करून मग मी पूजा करून घेते। खंडेरायाची मी आता अभिषेक करत आहे। जय मल्हार ये तू पण टाक। जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। आता जय करा पिल्लू, जय करा। हां जय करा। पूजा आणि आरती झाली खंडोबाची, नैवेद्य पण दाखवून झाली, आरती झाली, करून घेतली मी आरती पण। ही माझी आजची देवाची पूजा। आज बघा दिव्यामध्ये कसं फूल आलेलं आहे। देवाला पावलं तर फूल येतं असं म्हणतात। आज पूजा माझी पावलेली आहे। दिव्यामध्ये किती छान फूल दिसतोय। इकडे स्वामी महाराज माझी भरीत आणि देव माझी खंडोबाची सटीची पूजा कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते। आमच्याकडे अशी पद्धत आहे लातूर आणि बिदर साईडला, आणि आमचे खंडोबा कुलदैवत आहेत। आणि ही पूजा कशी मांडली, आरती झाली माझी, ते सगळं तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही कशा पद्धतीने करता तुम्ही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि चला नवीन व्हिडिओचं परत मी तुम्हाला भेटते। लाईक करा, शेअर करा,